ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे महिपंत भरपूर वकील शोधत असतो. महिपंतला वकील मिळाल्यामुळे महिपंत खूप अस्वस्थ असतो आणि त्यानंतर तो इथे साक्षीला जेलमध्ये भेटायला येतो. इथे साक्षी महिपंतला बोलायला लागते तर काय करायचं. तेव्हा इथे साक्षी बोलायला लागते की याचा नवरा अर्जुनचा भाव हा एक कमजोर कोळी आहे आणि ही जर केस पुढच्या कोर्टात मांडायची असेल तर आपल्याला असा एक व्यक्ती शोधायला लागेल जी व्यक्ती आपल्याला मदत करू शकेल. इथे साक्षी सांगायला लागते की अश्विन इकडे आलेला होता आणि तो प्रियाला बोलला होता काय झालं तरी पण मी तुला या जेलमधून बाहेर काढीन. तेव्हा महिपंत बोलायला लागतो हे सगळं करायचं असेल ना त्या मग कमजोर कळी म्हणजे अश्विनला आपल्याला लवकर ताब्यात घ्यायला पाहिजे. आणि त्यानंतर महिपंत लगेच त्या हवालदाराकडे निरोप पाठवतो की प्रियाने भेटायला बोलवलंय. ते साक्षी प्रियाला बोलत असते की आपण एकमेकीशी भांडत बसलो तर इथून बाहेर जाणू शकत नाही आणि ते आपण एकमेकीशी भांडत बसलो. साक्षी बोलायला लागते की आपल्याला लवकरात लवकर या अश्विनची मदत घ्यायला लागेल. मी डॅडीला सांगितलं त्याला लवकर इकडे भेटायला बोलव आणि अश्विनला इथे भेटायला बोलवलंय त्यामुळे तू त्याच्याशी लवकरात लवकर बोलून घे आणि काय झाले तर अश्विन या कमजोर कडी आहे आणि त्याचा आपण वापर करून घेतला पाहिजे आणि अश्विनला म्हणून तुझ्या वडिलांना ही केस पुन्हा एकदा घ्यायला सांगायचं आहे. आणि साक्षी सांगायला लागते की अश्विनच्या मार्फत असं आपण करायचं ना की जे पण पुरावे अर्जुनने मांडले ते सगळे खोटे ठरवायचे. आणि साक्षी सांगायला लागतं जर अश्विनने पुरावे काय आणले तर आपणच या जेलमधनं बाहेर जाऊ शकतो. आणि त्यानंतर इथे अश्विन येतो आणि प्रिया अश्विनच्या समोर नाटक करायला लागते आणि बोलते मी तेच मरून जाईन. तेव्हा इथे अश्विन बोलायला लागतो नाही. त्यानंतर प्रिया सांगायला लागते अश्विन प्रेग्नेंट आहे आणि प्रियाने असं काय कारस्थान केलं असतं ते बघायला नको. मी प्रेग्नेंट आहे अशी तिने मुद्दाम खबर अश्विनच्या समोर आणलेली असते आणि तिला वाटत असतं काय झालं तरी अश्विन मला या जेलमधून बाहेर काढायलाच असं तिला वाटत असतं. आणि प्रिया सांगायला लागते की आपल्या बाळाने जेलमध्ये जन्म नाही घेता चांगल्या ठिकाणी जन्म घ्यावा असं तुला वाटतं तर तू काहीतरी करावं. आणि प्रिया सांगायला लागते की तू बाबांना लवकरात लवकर म्हणावं की तिला या जेलमध्ये नाही राहायचं आहे. तेव्हा अश्विन बोलायला लागतो काय झालं तर आपल्या बाळाला या जेलमध्ये जन्म देऊ देणार नाही आणि मी लवकरात लवकर रविराजांना भेटणार. साक्षी बोलायला लागते मनातल्या मनात की ही मुलगी किती खोटं बोलू शकते असं मला वाटलंच नव्हतं आणि ही अशा प्रकारे एक खोटं बोलते आणि ही चांगलंच नाटक करते हिला मानलं पाहिजे. आणि अश्विन बोलायला लागतो लवकरात लवकर मी रविराजांना ही केस घ्यायला सांगेन. तेव्हा प्रिया बोलायला लागते की लवकरात लवकर आपल्याला पुढचं पाऊल घ्यायला लागेल. तेव्हा अश्विन बोलतो पुढचं पाऊल तेव्हा अश्विन बोलतो पुढचं पाऊल ते प्रिया बोलायला लागते अश्विनने जेवढे पण पुरावे शोधले ते आपल्याला नष्ट करायचे आहेत. तेव्हा अश्विन बोलायला लागतो तू बोल आपल्या काय करायचंय आपल्या बाळासाठी मी काय पण करीन तू बोल. इथे प्रिया बोलायला लागते तू लवकरात लवकर महिपंत शिकरेची भेट घे. महिपंत शिकरे मला सोडण्याचा प्रयत्न करेन तिची मुलगी पण या जेलमध्ये आहे आणि त्यांना त्या मुलीला पण सोडवायचं आणि तू लवकरात लवकर त्या महिपंतची भेट घेशील का. अश्विन बोलायला लागतो हे सगळं करायची काय गरज नाही मी लवकरात लवकर रविराजांशी भेटतो. आणि अश्विन महिपंतला भेटायचं टाळतो आणि रविराजांना भेटायचं ठरवतो. पण प्रियाचा एक डाव यशस्वी झाला असला दुसरा डाव यशस्वी झाला नसतो. आणि त्या अश्विन इथे रविराजांच्या घरी येतो आणि बोलतो तुम्ही तुमच्या मुलीच्या विरुद्ध असं वागता ते बरोबर नाही. त्याच्या रविराज बोलायला लागतो तुला काय समजतं अश्विन. ते रविराज बोलायला लागते तुला सगळं खोटं नाटक सांगते आणि ते सगळं आम्हाला माहिती आहे म्हणून तुला आम्ही सांगतो की तिच्या नादी लागू नको. तेव्हा अश्विन बोलायला लागतो की तुम्हाला सगळं माहिती आहे की ती खोटारडेपणा केलाय आणि हे सगळं माहिती आहे पण तुम्हाला ज्या गोष्टी माहित नाही रविराज बोलतो काय माहित नाही. ते अश्विन बोलायला लागतो ती प्रेग्नेंट आहे आणि माझा मूल त्या जेलमध्ये जन्म घ्यावं मला असं वाटत नाही. ते नागराज बोलायला लागतो हे काय नवीन मला जाऊन या प्रियाशी भेटायला लागेल. ते नागराज मनातल्या मनात बोलायला लागतो तिला जाऊन भेटायला लागेल आणि काय ते खरं सत्य आहे ते बघायला लागेल. ते रविराज बोलायला लागतो काय बोलतोस तू. रविराज बोलतात की मला तिची केस सोडली पण तिला ह्या प्रेग्नेन्सीच्या ह्याच्यामध्ये तिला सोडता कामा नाही. आणि अश्विन बोलायला लागतो तिला आपण जामीन मिळून जाऊया ना. ते रविराज बोलायला लागतात ते रविराज बोलायला लागतात काहीतरी करायला बघते. इथे महिपंत शिकरे दामिनी वकीलला बोलत असतो की तू केस सोडली मी तुला आता जिवंत सोडणार नाही. आणि इथे महिपंत बोलायला लागतो सरांचा आम्ही तर गेला वरती आता तुला जर ही केस सोडलीस आणि तुला मी ही केस देतोय परत हायकोर्टामध्ये अपील करायची पण तू हे सगळं केलंस मी तुला सगळे पुरावे आणून देईन पण तुला हे सगळं करायला लागेल. मी तुला सगळं सपोर्ट करेन तू माझी साथ द्यावी. ते दामिनी पत्रकारांशी बोलताना बोलते की पत्रकारांशी सांगत असते की ती केस हरली आणि सगळं खोटं नाटक केलं आणि ही केस सोडल्यानंतर आता ते मला धाक देतात आणि ते मला मी ही केस हरली आणि ते माझ्या जीवावर उठलेत आणि जीवावर उठून मला आता मारायचा प्रयत्न करत आहेत आणि माझ्या जीवाला जर बरं वाईट झालं तर ते सगळे महिपंतच त्याला कारणीभूत असेल. आणि ते दामिनी बोलायला लागते की काहीतरी करून ह्या रविराजांनी त्यांच्या मुलीची केस घ्यायला पाहिजे आणि काय झालं तरी पण मी तन्वीची केस लढू शकत नाही. नंतर इथे रविराज दामिनी वकीलला भेटायला येतात आणि ते बोलायला लागतात की माझ्या वतीने तरी तुम्ही केस घ्यायला बघा.
तेव्हा इथे दामिनी वकील बोलायला लागते की तुम्ही खूप मोठ्या चुकीच्या गोष्टीवर विश्वास ठेवताय. त्यानंतर रविराज बोलायला लागतात की माझी मुलगी प्रेग्नेंट आहे आणि मी तिची केस घ्यावी, पण हे माझ्या ह्याच्यात बसत नाही. त्यामुळे तुम्ही ही केस घ्यावी आणि माझ्या मुलीला लवकरात लवकर जामीन मिळवून द्यावा. इथे दामिनी रविराजांना बोलायला लागते की मी जेव्हा जेलमध्ये गेले होते तेव्हा मला समजलं की ही प्रिया आहे ना तुमच्या काहीतरी फ्रॉड करून तुमच्या घरामध्ये घुसायला बघते. तेव्हा रविराज बोलायला लागतो हे सगळं तुम्हाला कसं माहित. इथे दामिनी वकील बोलते की मी जसे अडकले ना तसे तुम्ही या केसमध्ये अडकू नये असं मला वाटतंय. ते अश्विन प्रियाला परत एकदा भेटायला जातो तेव्हा इथे प्रिया बोलायला लागतो काय झालं, काय सांग ना काय झालं. तेव्हा इथे अश्विन बोलायला लागतो की मी रविराजांना सांगितलं की तू प्रेग्नेंट आहे. अश्विन सांगायला लागतो काय झालं तरी पण मी त्यांना सांगितलं की तो तुला सोडवतील. नंतर रविराज तिच्या रूममध्ये तिच्या जातात तेव्हा तिला समजतं की तिच्या मोबाईलमध्ये सगळं रेकॉर्ड असतं की ती खरी सांगते की ती प्रिया नाही आहे आणि ते मेहपनच्या बोलण्यावरून ती इकडे आली. आणि त्यानंतर रविराज अश्विनला आणि अर्जुनला बोलवतात आणि ते त्यांना सांगतात की रविराज अश्विनला सांगायला लागतो की मी दामिनी वकीलला भेटायला गेलो होतो आणि तिने सांगितलं असतं की तुम्ही ती प्रेग्नेंट आहे ती तुम्ही चेक करा खरी. आणि रविराज सांगायला लागतो की काहीतरी गडबड आहे. सगळ्या गोष्टी दामिनीला वकिलाला माहीत होत्या. आणि रविराज बोलायला लागतो कोण तन्वी आहे ती आपल्याला लवकरात लवकर शोधायला पाहिजे. ते पुन्हाही बोलायला लागते अश्विनला तू नको त्या माणसावर विश्वास ठेवतो आणि तू पूर्णही त्याला व्हिडिओ दाखवते आणि बोलते बघ काय आहे ते सगळं. अश्विनला हे सगळं पाहून धक्का बसतो आणि अश्विन बोलायला लागतो काय आहे सगळं. तो पूर्णही बोलायला लागते बघ तुझं सगळं काय आहे ते बघ. आणि ही खोटी तन्वी आणि ही सगळं प्रेग्नन्सीचं नाटक करते. ते अश्विन बोलायला लागतं की माझी बायको आहे आणि ती प्रेग्नेंट आहे आणि ती माझी खरी तन्वी आहे आणि ती खरी तन्वीच आहे. काय झालं तर मी तिच्यावर विश्वास ठेवणार. ते तिच्यावर विश्वास ठेवतो ना पूर्णाही सांगायला लागते तू तिच्यावर विश्वास ठेवतो ना मग तू इकडनं घरात निघून जा तिच्याकडे. आणि पूर्णाईने अश्विनची ताबडतोब हकालपट्टी केली आणि सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत अश्विनच्या. तरी पण अश्विन याला टाळ करतो आहे. आणि पुढे जाऊन प्रियाचं काय कपटकार असताना ते पूर्ण होईल का आणि अश्विन प्रियावर विश्वास ठेवेल काय पुढे पाहणे रंजकच होणार आहे.